याजसाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिस गोड व्हावा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम. जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय स्वरूप भैया हरिभाऊजी वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं तुमचे सदाशिव भाऊ कारंडे यांनी त्या परिवाराच्या वतीनं दिलं निमंत्रण. अधूनमधून कार्यक्रमाचं सारखं करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार. हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार. अभंग तुकोबारायांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे, मरावं लागणार आहे. इथे वशिलेबाजी चालत नाही मरणाच्या बाबतीमध्ये. बापू बाकी कुठेही वशिला लावा. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजयः. अर्जुनासारखा बाप आहे आणि कृष्णासारखा मामा, त्याचाही भाचा अभिमन्यू मेला. मग घरी जाऊन हिशोब लावा की ज्याचा मामा भगवंत होता त्याचा भाचा मेला, तर आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य. काही छाती काढण्यात अर्थ आहे का? उपजे ते नासे. जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे, मरावं लागणार आहे. झाडाचं पान पिकलं डवाण पाटील की ते गळून पडत असतं, त्याचं कोणाला वाईटही वाटत नाही. पण जेव्हा हिरवगार पान गळून पडतं त्याचं दुःख जास्त. लक्षात घ्या. सूर्याचा उदय झाला म्हणजे सूर्य मावळतो दररोज नियोजित वेळेला. पण स्वरूप भैयाचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. मी का सांगतो लक्षात घ्या. आणि असं उलट आहे, ज्याची गरज समाजाला असते त्याला आयुष्य कमी आहे. आणि ज्याच्यासाठी समाज वैतागून गेला असतो, अख्खा तालुका सत्यनारायण घालायला तयार आहे एवढी कटकट जाऊ द्या, ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर असतं. असं उलट आहे. गाजर गवत नाही मरत. थोरा मोठ्याच्या बाबतीतही हेच घडलेलं आहे. किती वर्षे गरज होती ज्ञानेश्वर महाराजची समाजाला, अरे पण 22व्या वर्षी समाधी घेतात. सज्जनाला आयुष्य कमी आहे. गरज तुकोबारायची समाजाला 42व्या वर्षी निघून जातात. आता त्या परिवाराचं काय होत असेल तुम्ही जरा लक्षात घ्या. प्रेत पडल्यानंतर सगळे रडतात. सदाशिवराव तर त्यांनी केली व हे तळमळ कार्यक्रमाची मी परत विनंती केली. तुमचा विश्वास बसणार नाही असा आमचा प्रवास आहे, म्हणून आमचा 1 मिनिट आम्हाला आजचा 1 वर्षासारखा वाटतो. अंबाजोगाई इथून 340 किलोमीटर भरते ते. तिथे रामायण चालू आहे. या बसा. त्याची वेळ दुपारी 3 ते 6. सांगा आता कसं करत असेल आम्ही. वेळ म्हणून विनंती सदाशिवरावला केली होती. म्हणले बाबा 12ला 5 कमी असताना फुलं टाका. आम्ही म्हटलं 9 ते 11 करा बुवा, म्हणजे जायला मिळेल. मग जेवायचा प्रश्न आला. जेवायचं कुठे? मग आम्ही पहाटे 4ला निघलो. डवान पाटलाकडे 9:15ला जेवलो, कारण संधी नाही जेवायला. मग इथून 12:05ला नमस्कार करायचा. अजून 320 किलोमीटर जायचं. तरी आमची गाडी पळवली तरी 4 तास लागतात.
3 वाजताचं आजचं रामायण होत नाही, त्यांना विनंती केली की आज 4 वाजणार आहे अशी विनंती करून आलो. असं बसवलं बरोबर. ते सदाशिवराव म्हणले 10 मिनिट परिवारासाठी या. मग त्याच्या आधी आलो. फेटा त्यांच्या घरी बांधला. त्यांच्या मुली रिद्धी सिद्धी त्यांनी चहापाणी केलं. त्यांच्या अर्धांगिनी पद्माताई आई खूप रडली. आता हे आमच्याही जीवनात घडलेलं आहे, ते ना आपण काही वेगळे आहो का. म्हणून आज तेवढा धर्मसंकटात आहे मी, पण कसर नाही. तुमचे 2 तास तुम्हाला, आमचं काय हो तिकडे. हां, पण तुमचे 2 तास फरक एवढा. 11:55 नंतर कोणीही विनंती करायची नाही. प्लीज शेल्फी असंही बोलायचं नाही. ते जास्त त्रास आहे. माझ्या पायावर पाय ठेवून शेल्फी काढतात. काय श्रद्धा आहे विठ्ठल. बस आता तुम्हा स्वरूप भैयाशी संपर्क आलेल्या लोकांना जर एवढं दुःख होतं तर त्या आईचा विचार करा, त्यांच्या अर्धांगिनीचा विचार करा आणि त्यांच्या दोन्ही लेकीचा विचार करा. त्यांचं काय होत असेल. कोण कसं रडतं, किती दिवस रडतं, कशा पद्धतीनं रडतं. प्रेत पडल्यानंतर सगळे चित्र तुम्ही पाहिलेलं आहे. मरेपर्यंत रडते तिला माय म्हणतात. हां, हे लक्षात घ्या. मरेपर्यंत तिच्या डोळ्याचे अश्रू थांबत नाही. आईच्या जब तक जिये माता रोवे, बहन रोवे 10 मासा. जन्मभर आई रडत असते शिंदे बाबा. जन्मभर तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला की आईला तिच्या लेकाची आठवण येते. हाक मारून घेते, दादा इकडे रे. बसला. काय मावशी, तुझ्या मुलाचं लग्न झालं. मला 2 नातू आहे. लागली रडायला. का? अरे मी नाही का बाबा नातू खेळवत बसले असते रे. जब तक जिये माता रोवे, मरेपर्यंत रडते ती माय. मरेपर्यंत पत्नी रडती, बहीण रडते. त्यात रडण्याची पुन्हा एक पद्धत सांगतो. ही शास्त्राचा आदेश नाही किंवा मोदी सरकारचा कायदाही नाही. पत्नीने डोक्याला हात लावून रडावे. भावाने प्रेताचे हात हातात घेऊन रडावे. आईनं पोटाला हात लावून रडावे. हे कायदे नाही, नैसर्गिक आहे, आपोआप घडतंय ते. कधी माय रडते ती स्वतःच्या पोटाला हात लावते. भाऊ रडतो ते प्रेताचे हात हातात धरतो. आणि पत्नी रडती ती कपाळाला हात लावते. हे सहज फरक लक्षात घ्या. सहज आहे. पत्नी रडताना स्वतःच्या कपाळाला हात लावते का? तिला आठवण येते, पतिदेव तुमच्या नावाचं कुंकू आजपर्यंत लावत आली, उद्यापासून कपाळाला काय. पहिली आठवण पत्नीला, म्हणून कपाळाला. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करीत असतो. कोणताही भाऊ असू द्या. मग त्याला कळतं भाऊ गेला म्हणजे माझं बाहुबल गेलं. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला. तर ते आम्ही गाडगे सांप्रदायिक कीर्तन करायचो पूर्वी लहानपणी. मी 7वीला असताना. हे काही गाथ्या बिथ्यात प्रमाण नव्हतं बरं. मजा असायची. हां, साधारण 12-13 वर्षाचा असेल तेव्हाचे हे प्रमाण. आमचे कशातले आहे आम्हालाही माहीत नाही. हां, भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोडी, अंतरली बाई. रडतात ना ते नात्या गोत्याचे सगळे. पत्नी कपाळाला हात लावून रडते. भाऊ प्रेताचे हात हातात धरून रडतो. भैया
अब कुछ कम ज्यादा हुआ तो कौन दौडेगा, म्हणून भाऊ रडतो बाहुबल गेलं म्हणून, पत्नी रडते कुंकू गेलं म्हणून, पण माय लेकाच्या प्रेताजवळ बसून रडते तेव्हा स्वतःच्या पोटाला हात लावते. पेट पकड कर माता रोवे, का तिला आठवण येते. लेकाच्या प्रेताकडे पाहून बापू आठवण येते, बाळा या पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता तुला. आणि पांडुरंगाकडे एकच प्रार्थना होती की देवा मला माझ्या लेकाच्या खांद्यावर जायला मिळावं. अरे माझ्या आधी गेलास म्हणून आठवण ती येते. पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर भाई, लपड झपड कर तिरिया रोवे, हंसा केला जाई. बस जावं लागतं. हा प्रवास आहे. प्रवास. जीवन म्हणजे काय? प्रवास आहे. मिलन झालं की ताटातूट आहे हे निश्चित. आता तुम्ही 10 वाजता बाळासाहेब सगळे एकत्रित आला. कशासाठी? कीर्तनासाठी मलाही माहिती आहे. पण कीर्तन 12ला संपल्यावर आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी आला. वाघमोडे परिवारानं नायलनच्या दोरीनं बांधला तरी तुम्ही दोऱ्या तोडून घरी जाणार आहे. म्हणजे 10 वाजता एकत्रित आला ते 12ला घरी जाण्यासाठी. अगदी तसंच आहे. केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप, एक मुसाफिर हम एक मुसाफिर आप. प्रवास आहे. आपण सगळे प्रवासी आहोत. आणि प्रवास वयमानावर नसतो, तिकिटावर असतो. बस एवढं लक्षात ठेवा. ज्याचं तिकीट जिथे संपतं त्या स्टॉपला त्या प्रवाशाला उतरावं लागतं. बस या पलीकडे याची व्याख्या नाही. कधी आजोबाच्या आधी नातवाचं तिकीट संपलेलं आहे. कधी मुलाच्या प्रेत यात्रेत बापाला मडकं धरावं लागलेलं आहे. का? प्रवास तिकिटावर आहे. तिकीट संपलं की उतरायचं. विठ्ठल विठ्ठल. गेलेले वापस येत नाही. प्रत्येकाच्या जीवनात घडलेले प्रसंग आहे. सांगणं सोपं आहे. दुसऱ्याच्या घरी प्रेत पडल्यानंतर तिथे जाऊन समजूत काढता येते. नानी कशाला रडता, नाशिवंत देह जाणार सकळ तिथं. पण हिच्या घरी घटना घडल्यावर तो अभंग नाही आठवतीला. दुसऱ्याच्या घरी. म्हणून हे सांगणं सोपं आहे, सहन करणं कठीण आहे. आता कुटुंबातला जर कोणी प्रमुख असेल ना तर अशी घटना घडली म्हणजे बाळासाहेब त्याला रडताही येत नाही आणि सहनही होत नाही. रडावं तर सगळ्या परिवारावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून त्याला एकच करावं लागतं, परिवाराच्या समोर दगडासारखं हृदय करून राहावं लागतं. आणि सगळ्या परिवार बाहेर गेला की खोलीचं दार आतून लावावं आणि लेकाची आठवण करून हुमसू हुमसू रडावं. या पलीकडे काही नाही. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याला म्हणतात पुण्य. उत्तमची उरे कीर्ती मागे सूरत से, कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए. सूरत तो जाती रही कीरत कबू ना जाए. सूरत से कीरत बड़ी. सूरत म्हणजे गुजरातमधले शहर नाही, बडोदा सूरत. हे 3.5 हाताचं शरीर याला सूरत म्हणतात. ही सूरत जर बारामतीला न्यायची असेल तर काळ्या पिवळ्या जीपवालं 20 रुपये मागतं. सूरत वाघमोडे वस्तीहून बारामतीत न्यायला 20 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते, हे लक्षात घ्या. सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जा. सूरत तो जाती रही. ही चाललेलं आहे. आपल्या लक्षात येत नाही.
कालचं शरीर बापू आज नाही, आजचं उद्या नाही. तैसीच येयाची स्थिती नाच तदा क्षणक्षणा प्रति म्हणून येया ते म्हणती अश्वत्थगा. बाळपणी बाळ तसं तारुण्यात नसतं, तारुण्यात असतं शरीर तसं म्हातारपणात नसतं. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, गोपाल कृष्णासारखे काळे कुरळे केस, हातात कुळजुळा खुळखुळा काजयाचा टिळा. नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. असं कधी ऐकलं का तुम्ही? आजोबा काय कायम घाईतच असता तुम्ही. काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा बारामतीला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत तर पप्पी कुठली आता? कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. तोची म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते तो देह जर्सी गाईच्या गोठ्यात नेऊन टाकला, त्याला चहा कोणी देत नाही, इतकं बिघडतं. म्हणून सुरत तो जाती रही केरत कबू ना जाय. मी का सांगतो हे? स्वरूप भैया त्यांच्या शरीरानं गेले, पण जनसामान्याच्या अंतकरणात पांडुरंगासारखं स्थान ठेवून गेले. उत्तमची उरे कीर्ती मागे. अर्थ आणि परमार्थ हे दोन्ही शब्द जवळजवळचे आहेत. परमार्थ शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ धन. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. अर्थ माध्यान्ह काळ साजरा करण्यासाठी आणि परमार्थ अंतकाळ साजरा करण्यासाठी. ह्या दोन्हीची गरज दोन ठिकाणी आहे. ज्याच्या जीवनात अर्थ आहे त्याचा माध्यान्ह काळ, हे सगळं माध्यान्ह काळ जिथे अर्थ आहे, पण जिथे परमार्थ आहे त्याचा अंतकाळ. अर्थ आपल्याला सोबत नेता येत नाही, येऊ लागला तरी घरचे येऊ देत नाही. काही नाटकं करतील, तुमच्यासोबत पैसा संपत्ती घरचे येऊ देत नाही. माझं खोटं असेल तर मरून पहा. इकडची गोष्ट नाही, पूजनीय सातारकर महाराजांनी सांगितली होती मुंबईची. माय धाकट्याकडे होती. आईच्या हातात त्या पाटल्या होत्या, शिंदे बाबा पाटल्या सोन्याच्या. विषय एक एक पाटली 10-10 तोळ्याची, म्हणजे 5-5 लाखाची. माय मेली, धाकट्याकडे होती. भिंतीला टेकून बसली, मुंबईतली गोष्ट. धाकट्यानं फोन केला, दादा लवकर ये, आई गेली. थोरला न थोरली आली. 3 तासापासून आई टेकून बसली होती भिंतीच्या काठाला. बसली नाही, बसवली होती. जसा थोरला मुलगा आणि थोरली सून आली तर हे धाकटान धाकटी डाव्या भागाला बसले होते. थोरला आणि थोरली आली ते उजव्या भागाला बसले. थोरल्या मुलानं कोपरापासून हात धरला उजवा मायचा. मी सांगतो इकडे लक्ष द्या. हा धाकट्याला वाटलं प्रेमापोटी. कोपरापासून हात धरला, दोन्ही हातन जे ओरडलं आई. घेतली पाटली काढून. भूषण धाकटीनं धाकट्याला इशारा केला. सकाळपासून रडत बसला नुसता. ते आता आलं घेतली पाटली काढून, तू काय पाहत? म्हणून धाकट्यानं डावा हात धरला कोपरापासून, त्याच्या डबल आरडलं आई. आणि यांनी घेतली पाटली काढून, केली माय मोकळी. यमाचे हाती बांधुनिया देती, भूषणे घेते काढुनिया. अर्थ तो इथेच राहतो, अंतकाळाच्या वेळी उपयोगी पडतो तो परमार्थ. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. भगवंताचं स्मरण आणि भगवंताचं विस्मरण ही संपत्ती आणि विपत्तीची व्याख्या आहे. विपदो नैव विपद, संपदो नैव संपद. विपद विस्मरणम विष्णू संपन्नारायण स्मृती. भगवंताला विसरणे म्हणजे विपत्ती आणि त्याला आठवणे म्हणजे संपत्ती. म्हणून एकच मिनिट घेतो.
सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. आणि भेटीसाठी द्वारकेच्या राजाच्या कडे गेला. सगळं माहिती आहे तुम्हाला. सेना में सेना मिला करके रोया पुकारा कि रुक्मिण गरीब आ गया. महाद्वारात द्वारकेला भेट झाली. गळ्याला बिलगून देव रडला. आणि देवाने विचारलं, बहुत सालों के बाद आया सुदाम जी, कैसे हो. आता विचारण्यासारखं आहे का बापू. फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात बांधला, मडकटलं फडकट डोक्याला, गुडघ्याच्या वर धोतरा, अंगात नाही सदरा, हाडाचा सापळा, पायात चपला नाही, लटलट लटलन, मान हालती, डोळे खोल गेले आणि 3 दिवसाचा उपवासी. तरी द्वारकेचा श्रीहरी विचारतो मित्राला, कैसे हो. सुदामजीने काय उत्तर द्यावं. आप मानो या मत मानो गोपाल, लेकिन इस समय पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं. आता देव हसले. धनवान, पटकी सी धोती दुबली सी काया, चलत पाव फसे सुदाम जी को देखत श्याम हसे. फाटक धोत्र, गाठी गाठीचं लंगोटी, मडकट फडकट डोक्याला, फुटका लोटा गळ्यात. आणि सुदाम म्हणतो, तेरे सुदाम जैसा धनवान दुनिया में नहीं. कैसे धनवान. आप धनवान की परिभाषा भूल गए क्या कृष्ण. अरे सांदीपानी गुरुदेव पढ़ाते समय क्या कहते थे कि बच्चे लोग, संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं. भगवान को भूल जाना ये विपत्ति है और भगवान की याद रखना ये संपत्ति है. मैं तेरी कसम डाल के कहता हूँ गोपाल, जब से तू विद्या पढ़ के गया तो आज तक तेरे सुदाम का तेरे याद के बिगर एक दिन भी नहीं गया रे. तो मेरे जैसा धनवान कौन हो सकता. विठ्ठल विठ्ठल. म्हणून राजाही जेवण करतो धवान पाटील, आणि आमचा वारकरी जेवण करतो. पण दोघाच्या जेवणातला फरक आहे. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के, डायनिंग टेबलवर पायात जोडे तसेच, हातात सिगरेट, जिलेबी, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम पदार्थ आहे. एक तुकडा जिलेबीचा तोडतो, एक झुरका विडीचा, 90 आपलं ती बाटली. राजाचं जेवण सांगतो. राजा राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के. आणि आमचा फाटक्या कपड्याचा 90 वर्षाचा वारकरी झेंडा भगवा खांद्यावर, जर्मनचं ताट तांब्या प्लास्टिकचा. ज्ञानबा तुकाराम करीत चालला. नीरा नदी लागली, आंघोळ केली, सकाळची वेळ, खडकावर बसून नित्यनेम केला. आणि भूक लागली म्हणून पडसीतली भाकरी काढली, ताटात टाकली जर्मनच्या. तो भाकरीनं आवाज दिला, लाकडाच्या पाटीसारखी वाळलेली, मुखात नाही दात, 90चा म्हातारा वारकरी. त्यानं पाणी टाकलं, त्या भाकरीचा भुगा केला, त्याच्यात एक तुळशीचं पान टाकलं, डोळे मिटले, पांडुरंगाकडे लक्ष दिलं. तिथून खडकावून निरेच्या डबडबल्या डोळ्यानं, पांडुरंगा या जेवायला. लक्षात आलं ना. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के, पण साधू खाय रुखा सुखा भोग. कहाणे भुके चित्ती सदा देवा ठविती, तुका मने धन ज्याचे निज नारायण. बस आम्ही भजन सुरू करण्याचा प्रयत्न केला तरी बंद पडल्याशिवाय राहत नाही, आणि त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला तरी बंद पडत नाही. हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. सगळे वैतागले, पाटलाकडे तक्रार. धवान पाटील, देऊची गोष्ट सांगतो. हा रात्रंदिवस टाळ वाजवतो, भजन करतो, झोपा येत नाही आम्हाला. एक तर याला गावात ठेवा, नाही तर आम्हाला गाव सोडायला सांगा. देऊचे लोक. पाटलानं विचार केला की गावकरी गाव सोडून गेल्यावर पाटीलकी कोणाच्या बळावर, त्यापेक्षा एक हबप हाकलला तर काय बिघडल. तेव्हाचा निर्णय म्हणून घेतलं. काय तुकाराम महाराज,
तुमच्या भजनानं गावकऱ्याच्या तक्रारी आल्या माझ्याकडे. गावात राहायचं असेल भजन बंद करा, भजन चालू ठेवायचं असेल तर गाव सोडा. पाटील, माझ्या भजनानं गावकऱ्यांना त्रास होतो याची जाणीव आहे मला, आणि मी बंद करण्याचा प्रयत्नही केला, पण माझं भजन बंदच होत नाही हो. मी खूप प्रयत्न केला पाटील. मग काय झालं? माझी मज झाली अनावर वाचा, जिव्हे झाला चळ, अन्य घे अवसान ते पळ. खूप प्रयत्न करतो पण ते भजन बंद पडत नाही. मग गावात राहता येणार नाही, चालेल गाव सोडलं. मंबाजी बुवाने काठीने बदललं. दुष्काळात दिवाळे निघालं, पत्नी मरण पावली, सावकारकी बुडाली, तरी भजन चालूच ठेवलं तुकोबाराय. एवढा त्रास घेऊन ह्या आटापिटा करण्याचा उद्देश एवढ्यासाठी शेवटचा दिस गोड व्हावा. अहो मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठी तुम्हाला जन्मभर भजन करण्याची गरज काय होती? आदल्या दिवशी तरडगावचं भजनी मंडळ बोलून घ्यायचं, त्यांना म्हणायचं आता मरणार आहे मी, करा भजन. जन्मभर करायची काय गरज आहे? म्हणले भाऊ एवढं सोपं आहे करते. मरण म्हणजे 4 दुःख एकत्रित येतात. दुसऱ्याचं मरण आपल्याला बघवत नाही, ते पाय घासतं, आचके देतं, गडगडा लागलेला असतो तेव्हाचं पहा बापू. दुसऱ्याचं मरण नाही पाहणं होत तर त्याचं स्वतःचं कसं होत असेल? आणि प्रत्येकाला त्यातून जायचा आहे एक दिवस. 4 दुःख, अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी. हे मरायच्या वेळेला 4ही दुःख एकत्रित येतात. पहिलं अनुतापाचं, त्याला खाली टाकण्यात येतं. खाली टाकलं की संपूर्ण जीवनाचा चित्रपट त्याला दिसतो की कळायला लागल्यापासून कालपर्यंत मी काय केलं. आणि मग होतो पश्चाताप. देवा किती दिंड्या वाघमोडे वस्तीहून जात होत्या, पण 85 वर्षे जगलो तरी पंढरपूर पाहिलं नाही. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, आजी घडो घडी चित्ता येतो आठव. हे जे दुःख आहे ना याला अनुताप जन्य म्हणतात. खाली टाकल्यावर अनुताप. आता मी मरणार आहे, मग बायका मुलाचं संपत्तीचं कसं होणार? हे मोहजन्य दुःख. विश्लेषण म्हणजे ताटातूट. जीव जाण्याचा प्रयत्न करतो आणि शरीर त्याला धरू धरू ठेवतं, तेव्हाची जी वडाताण आहे ते विश्लेषण. कारण एवढं प्रेम जगात कोणाचं नाही. शरीराचं जीवाचं जेवढं प्रेम एकमेकावर आहे, कोणाला किती बाता मारू द्या, हे सगळे लांब राहतात. दोघं सोबत आहे. चुकून आला तुम्ही तरी दोघं आला की नाही. कोणी म्हणतंय का घाई घाई आलो महाराज, जीव घरी राहिला आणि मग काय डेड बॉडी आली का? अरे जिथे शरीर तिथे जीव. इतकं एकमेकाचं प्रेम दोघावर. घरी दारी सुख दुःखात पडदा नसे दोघास. फासावर जायचं असलं तरी माय बाप बहीण भाऊ लेकरं सगळे राहतील बाजूला. याकूब मेमनला फाशी नागपूरला झाली, त्याचा सर्व परिवार मुंबईला होता बापू, पण फासावर 2 जण गेले. कोण? त्याचा जीव न त्याचा देह. शेवटच्या श्वासापर्यंत सोडत नाही एकमेकाला. आणि म्हणून जीव जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरीर जीवाला धरू धरू ठेवतं. जाऊ नको, जाऊ नको जीवा, जाऊ नको. का? अरे ज्या घरात मी 70 वर्षे राहिलो, तू माझ्यातून गेल्याबरोबर मला 7 तास ठेवायचे नाही. काढा काढा म्हणते यासी झाला होणेवारा, काढा काढा म्हणते यासी झाला होणेवारा, काढा काढा म्हणते यासी झाला होणेवारा, काढा काढा म्हणते यासी झाला होणेवारा. ओ सजना सो गोत्र सारे करी ती विचार, ओ का
स्वगोत्र सारे करीती विचार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार. बस हे ताटातुटीचं दुःख, जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर धरू धरू ठेवतं, हे विश्लेषण. आणि आगामी म्हणजे त्याला प्रत्यक्षात यमदूत दिसतात. अकराळ विक्राळ काळ कुट्ट निर्दय निष्ठुर निगर घट्ट ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढते बिकट मार्गी काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे दंसरे सर्प विंचू कोठे ऊर्ध्व मार्गे ओढते हिंस्त्र पशु लचके तोडकी क्रूरकी दाड बोचून खाते रक्त बंबाळायच्या रीती दया कोणा येईना दूर राहिली नाती गोती राज्य वैभवती संपत्ती पडला येम दूता हाती असाय आणि एकटा. ते आगामी. आगामी विश्लेषण, मोह आणि अनुताप असं 4 दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मरण. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवही द्वारे. हे मरणाच्या दुःखाचं वर्णन केलं. एका केसाला 1000 विंचू चावल्याची वेदना, 1000 विंचू एका केसाला आणि 3.5 कोटी केस प्रत्येक माणसाला. हे गणित घरी गेल्यावर सोडवा. 3.5 कोटी केस आहे प्रत्येकाला. मी मोजले नाही, कीर्तन संपल्यावर एखादा लागलं उद्योगाला आणि जास्त भरले तर समजा तो दाट केसाचा असावा, कमी भरले तर टक्कल पडलेला असावा. पण आहे 3.5 कोटी केस. अकबर बिरबलचा दृष्टांत. बिरबल जी सरकार, दिल्लीत कावळे किती? 1,54,543. बरोबर बरोबर. जास्त भरले तर महाराष्ट्रातले कावळे दिल्लीत आले समजा. हे आपलं कीर्तनापुरतं आहे. कमी भरले तर दिल्लीतले महाराष्ट्रात गेले समजा. पण आहे तेवढेच. तसं 3.5 कोटी केस प्रत्येकाला. माणसाला माणूस भेटला म्हणजे कोण? आधी चौघाची भेट होते. आपण सूक्ष्म चिंतन करा. एक माणूस एका माणसाला भेटतो म्हणजे आधी कोण भेटले? डोळे. हे बारकावे पहा तुम्ही. डोळे, याचे 2 त्याचे 2. पहिलं मिलन चौघाचं. 4 मिले, पुढे 64 खिले. तुमचं बरं चाललं का? आणि ते म्हणतं तुमचं बरं चाललं का? ते हसतं हे हसतं. दोघाच्या दाताची बेरीज हिशोब करीत राहा. 64. डोळ्यांची 4, दातांची 64 आणि हात जोडतात. 20 रहे करजोर. याच्या हाताचे बोट 10, त्याच्या हाताचे बोट 10, झाले 20. आणि एकमेकाला कडकडून मिठी मारतात. दोघाचं अंग रोमांचित होतं. तेव्हा दोघांच्या केसाची बेरीज 7 करोड. 4 मिले, 64 खिले, 20 रहे करजोर, हरिजन से हरिजन मिले, नेह से 7 करोड. आता 7 करोड केस गुणीला 1000 विंचू बरोबर जी वेदना म्हणजे मरणाचं दुःख. त्यावेळेला सुचल का तरटगावकर भजन सुरू कला मरायचं आहे? अरे जन्मभर केलं तरच मुखाला नाम येण्याची शक्यता आहे. महाराज म्हणतात त्यासाठी मी केलो. नाहीतर मी असं विचारतो, परीक्षेमध्ये वेळ 3 तास पेपर सोडवायला विद्यार्थ्याला. मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करण्याची गरज काय? आदल्या दिवशी 6 तास पुस्तक वाचून गेल्यावर नाही भागत का? 3च तासाचा पेपर आहे. नाही, त्याच्यात विद्यार्थ्याचे प्रकार आहे ना. एक विद्यार्थी 100 पैकी 99 मिळाले गरिबाचं असतं. जर्सी गाय धुवायचं त्याच्याकडे, शेण काढायचं त्याच्याकडे, ऊस तोडून गाईला खाऊ घालायचा, दूध डेअरीवर न्यायचं, शेतातलंही काम करायचं. गरीब परिस्थिती. तरी 100 पैकी 99 ते रोगोर प्यायला धावतं. मायबाप अडवतात. काय करतो राजा? आत्महत्या करतो. आई काय झालं? माझा 1 गुण गेला. 1 तरी रोगोर प्यायला धावला. अरे तर त्याचा बापनं तो कालपासून बारामतीत पेढे वाटतंय रे, फॉर्च्युनरमध्ये बसून. 35 मिळाले त्याला. बापनं मुलगा पेढे बारामतीत 35 वालं आणि एक गरिबाचं 99 वालं रोगरची बाटली घेतं.
त्याला 35 खूप झाले ग आई. का? हातात पुस्तकच घेतलं नाही त्यानं. खूप झाले. आणि मी पागल झालो. झोपताना उशाखाली पुस्तक होतं तरी माझा 1 गुण का गेला. हे विद्यार्थ्याचे प्रकार लक्षात घ्या. एक विद्यार्थी सूचनाच वाचत बसतो प्रश्नपत्रिकेच्या. खालील 7 पैकी 5 प्रश्न सोडवा. 7 पैकी 5 प्रश्न सोडवा. मग 5 मध्ये त्याच्या लायकीचा कोणता, त्याच्यातलंही अबकडं एखादा पोट विभाग सोडून अर्ध्या तासात घरी. आणि मग त्याची आई सगळ्या गावात सांगते, माझा बाळू अर्ध्या तासात पेपर सोडून येतो आणि हे बाकीच्यांचे बसतात 3-3 तास लिहत. तुला काय तुझ्या बाळूनं काय दिवा लावला शाळेत. पण ज्यानं वर्षभर अभ्यास केला बापू, ते सूचना वाचत नाही प्रश्नपत्रिकेची. उत्तरपत्रिका आली की भरा 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 उत्तरं लिहितो. आणि सोडवून झाला पेपर की शांत डोक्यानं प्रश्नपत्रिका वाचतो की धक्का बसतो त्याला. आता काय करू. परीक्षकाची सूचना होती 7 पैकी 5 सोडवा. मी 7ही उत्तरं लिहिली. आता काय करू. मग तो शेवटच्या 10 मिनिटात उत्तरपत्रिकेत सूचना लिहितो विद्यार्थी परीक्षकासाठी की कृपया प्रश्नपत्रिकेवरील सूचना न वाचल्यानं मी 7ही उत्तरं लिहिली तरी कृपया वरील 7 पैकी कोणतेही 5 तपासा. याला अभ्यास म्हणतात. मी का सांगतो हे. ज्यानं वर्षभर अभ्यास केला त्याचा 3 तासाचा पेपर व्यवस्थित सुटतो. मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी जर वर्षभर अभ्यासाची गरज आहे तर शेवटच्या वेळेला मुखाला नाम येण्यासाठी जन्मभर घेण्याची गरज आहे. महाराज म्हणतात, घेतलंय मी याजसाठी केला याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा. यासाठी केला होता अट्टहास शेवटाचा दिस गोड व्हावा. या 2 प्रश्नाची उत्तरं बरं का भोईटे साहेब या 2 चरणामध्ये आहे. पहिलं जे चरण आहे ना म्हणजे उत्तरार्ध आणि पूर्वार्ध. कशासाठी. फक्त अभंगाला प्रश्न विचारा की अभंग उत्तर देतो. मग काही टिपणं पाठ करायची गरज राहत नाही. फक्त प्रश्न विचारा. तर मी मजा सांगतो. पहिलं चरण आहे ना त्याला विचारू आपण कशासाठी. काय केलं. तुम्हाला आनंद वाटेल. काय केलं. केला होता 8 तास. कशासाठी. शेवटचा दिवस गोड व्हावा. झालं ना. झालं कीर्तन आपलं. कशासाठी काय केलं म्हणजे पहिलं चरण. आता तिसरा प्रश्न. कशासाठी काय केलं हे कळलं महाराज. मग सध्याचं काय. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा.
वाटे झाले वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. मंगल फक्त देवाचं नाम आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. बाकी म्हणायचं मंगल आहे, त्याच्यातूनच अमंगल आहे. 12 वर्षांनी मुलगा झाला, पेढे वाटत चालला. घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या. अर्ध गाव पेढे वाटून झालं की मागचं पळत आलं. थांबा, बंद करा वाटणं. का? मेलं. याला म्हणतात मंगलात अमंगल. सगळे 22 वर्षे वयाच्या आतले पोरं लग्नाला निघाले. मला नुसते तरुण तरुण जाता का रे? एक तर म्हातारं न्या. म्हणून 85चं घेतलं एकच. मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा. मंगल कार्य आहे. 85चं एकच म्हातारं तरुण पोरात. 12:42 होईपर्यंत म्हातारं शांत होतं. 12:55ला दिली पोरं बिघडून. जेवायला आलो का म्हणावं आपण मुलाकडच्या. एकदा ती नवरी आणा म्हणाव ना, याचं तोंड पेटवा म्हणाव. हे मंगलाष्टक आहे का? खरं सांग. मी म्हणतो वय वाढलं पण बोलण्याचं तारतम्य नसेल तर ते पांढऱ्या दाढी मिशीचं बाळ समजायचं. म्हणून ते एक सदर वाचलं असेल तुम्ही, शुभ बोलणाऱ्या आहे ना, वाचलं आहे. हां, शुभ बोलणाऱ्या. त्याचं नाव नाऱ्या होतं आणि त्याला अशुभ बोलायची सवय होती. कुठेही गेला की तो अशुभ बोलायचा आणि त्याच्यामुळे नाऱ्यान त्याचे मित्र लाता खाऊन यायचे प्रत्येक लग्नातून. बुंदी खाऊन नाही, त्याचा ठरलेला होता कार्यक्रम. नाऱ्यासोबतचे मित्र नाऱ्या लाता खाऊन आलाच समजायचं प्रत्येक लग्नात. एक श्रीमंताचं लग्न होतं. लोक म्हणले टोळकं कुठं भेटलं रे? बसलं लाता खाऊ. ते तिकडे बसलं. लोक ओळखून येतात लाता खायचा कार्यक्रम होणार. तर ते मित्र म्हणाले, नाऱ्या खूप लग्नात लाता खाल्ल्या भाऊ, हे मोठ्याचं लग्न आहे, तुझ्या पाया पडतो, आज काहीच नको बोलू नाऱ्या. तो म्हणला काहीच नाही बोलणार. बरं झालं बाबा, देव पावला. पण लोक पाहतच होते कार्यक्रम कधी होतो यांचा. माहीत होतं सर्वांना. आज काहीच बोलू नको बरं का रे नाऱ्या. नाही बोलणार म्हटलं ना रे. चालला नाऱ्याचा पारा वाढत. नाऱ्या काय बोलू नको बरं का रे? नाही म्हटलं ना तुम्हाला. नाऱ्या तुझ्या पाया पडतो, काय बोल. सांगितलं ना काही नाही बोलत म्हणून. नाऱ्या झाला उभा. नाऱ्या आता उभा झालाच आहे तर शुभ बोलणाऱ्या, ते सदर ऐकलं तुम्ही, उभा झालाच. शुभ बोलणाऱ्या मांडवाला आग लागू दे साऱ्या. नारा म्हणला. नवरी जळू नाही तर नवरा जळो म्हणला. मला काय घेणार रे? पिंडा एवढा भात खाईल ना मुडद्यासारखा पडून राहील लग्नात. म्हणून मंगळती नोहे कन्यापुत्राधिक, राहिला लौकिक अंतरपाठ. हे मंगल नाही, ते मंगलातून अमंगल आहे. मग मंगल परमात्म्याचं नाम आहे. नाम मंगळाचे तेने गुणे, कौतुक वाटे झाले या वेचाचे. जीवनभर मंगल नाम परमात्म्याचं नाम माझ्या मुखाला आलं, अख्खं आयुष्य नामचिंतनात वेचलं, त्याचं कौतुक वाटतं. आता ठीक आहे,